नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही सामान्य विज्ञानमधील मूलद्रव्याचे वर्गीकरण हा जर तुम्ही चॅप्टर वाचलेला असेल तर त्याच्यावरती आपण जे आहे ते टेस्ट जे आहे ते बनवलेली आहे। तर ही टेस्ट फक्त एकूण दोन मुद्द्यावरती असेल, एक म्हणजे डोबेरायनरची त्रिके आणि न्यूलँडची अष्टके। ठीक आहे, तर या दोन मुद्द्यावरतीच ही टेस्ट असेल। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून समजून जातील आणि तुमचे हे दोन्ही मुद्दे सुद्धा क्लिअर आउट होऊन जातील। व्हिडिओला लाईक करा, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर आता सुरुवात करूया। तर बघा, डोबेरायनर यांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या। पहिला प्रश्न आपण बघतोय आता डोबेरायनरच्या त्रिकांवरती आता प्रश्न असतील। डोबेरायनर यांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या। एकसारखे मूलद्रव्य असणारे तीन मूलद्रव्यांचे गट केले, त्याला त्रिके असे नाव दिले। तीन मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडली। ते जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते। मधल्या मूलद्रव्याचे वस्तुमान हे अंदाजे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते असे त्यांनी दाखवून दिले। वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहे किंवा आहेत? फक्त सी, फक्त ए आणि डी, फक्त बी आणि डी, यापैकी सर्व। तर वरीलपैकी कुठलं विधान योग्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। त्याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4। वरील सर्व विधाने जी आहेत ती डोबेरायनर यांच्या बाबतची जी आहेत ती सगळी बरोबर आहेत। म्हणजे एकसारखे मूलद्रव्य असणारे तीन मूलद्रव्यांचे त्यांनी गट केले, त्याला त्रिके असे नाव दिलं। तीन मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांनी मांडली। ते जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते आणि मधल्या मूलद्रव्याचे वस्तुमान हे अंदाजे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते असे त्यांनी दाखवून दिले। कशाच्या? दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतकं मधल्या मूलद्रव्याचं वस्तुमान असतं असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे। ओके, तर हा झाला पहिला क्वेश्चन। नंतर डोबेरायनर यांचं पूर्ण नाव काय होतं? तर जोहान वुल्फगँग डोबेरायनर असं त्यांचं पूर्ण नाव आहे। जोहान वुल्फगँग डोबेरायनर, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2। डोबेरायनर यांच्या पहिल्या त्रिकांची ओळख कोणत्या साली झाली? तर याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3। 1817 साली डोबेरायनर यांच्या पहिल्या त्रिकांची जी आहे ही ओळख झालेली आहे। तिसरा प्रश्न बघा, डोबेरायनर यांचा 1817 मध्ये ओळख झालेल्या पहिल्या त्रिकांचा योग्य गट ओळखा। डोबेरायनर यांचा 1817 मध्ये ओळख झालेल्या पहिल्या त्रिकांचा योग्य गट ओळखा। तर 1817 मध्ये जी ओळख झाली होती डोबेरायनर यांच्या त्रिकांची पहिल्यांदा, तर तो गट होता कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम। म्हणजे या प्रश्नाचा दोन पर्याय जो आहे हा करेक्ट आहे। कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम, CaSr आणि Ba अशा त्याच्या संज्ञा आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4। कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम ही मूलद्रव्ये जी आहेत हे कोणत्या धातू प्रकारात मोडतात? अल्कधर्मी धातू, आम्लधर्मी धातू, संक्रमण धातू की संक्रमणोत्तर धातू, यापैकी कुठल्या धातू प्रकारामध्ये हे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम हे मूलद्रव्ये मोडतात? तर याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, अल्कधर्मी धातू। म्हणजे ते अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत, ह्या प्रकारामध्ये कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम हे मूलद्रव्ये मोडतात, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आता बघा, तर अल्कधर्मी धातू आहेत, ठीक आहे, हे तीन तरी समजले आपल्याला, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम। तर याची खेरीज अजून कुठले अल्कधर्मी धातू आहेत? तर बघा, बेरिलियम, तर बेरिलियम एक आहे, मॅग्नेशियम आहे, ठीक आहे, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम हे तर आपण आता बघितलं, आणि रेडियम एक आहे। ओके, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम। तर तुम्हाला विचारतील की खालीलपैकी कोणते अल्कधर्मी धातू आहेत किंवा अल्कलाइन अर्थ मेटल्स कुठले आहेत? 4 ऑप्शन देतील, एक वेगळा असेल, 3 तुम्हाला ओळखायला तुम्हाला माहित असेल तर आन्सर तुमचं निघून जाईल। तर बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम हे काय आहेत? अल्कधर्मी धातू आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघा, डोबेरायनर त्रिकांचा योग्य गट ओळखा। डोबेरायनर त्रिकांचा योग्य गट ओळखा। लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, सल्फर, सेलेनियम, टेलेरियम, यापैकी डोबेरायनर त्रिकांचा योग्य गट आपल्याला ओळखायला सांगितलाय। पर्याय जे सांगितलेले आहेत आपल्याला ए आणि बी, सी आणि डी, ए सी आणि डी, ए बी सी आणि डी। तर याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4। वरीलपैकी सर्व जे आहेत हे डोबेरायनरची त्रिके आहेत। ओके, तर लिथियम, सोडियम, पोटॅशियम, LiNaK संज्ञा लक्षात ठेवा, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, CaSrBa, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ClBrI, सल्फर, सेलेनियम, टेलेरियम, Se आणि Te हे काय आहेत? डोबेरायनरची त्रिके आहेत, लक्षात राहील। तर अजून बघूया, तर बघा आता तरी आपण हे बघितलेलेच आहेत, तर परत एकदा रिकॉल करूया। लिथियम, सोडियम, पोटॅशियम, LiNaK, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, CaSrBa, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ClBrI, सल्फर, सेलेनियम, टेलेरियम, Se म्हणजे काय? सेलेनियम आणि Te म्हणजे टेलेरियम,
आयर्न कोबाल्ट निकेल Fe म्हणजे आयर्न, कोबाल्ट CO, निकेल Ni हे काय डोबेरेनरची त्रिक आहेत, हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. डोबेरेनर त्रिक CaMBa यातील M हे मूलद्रव्य डॅश डॅश आहे. ओके, M हे मूलद्रव्य काय? आता हे ऍक्च्युली त्यांनी डोबेरेनरचं त्रिकच विचारलंय, त्यामध्ये त्यांनी M ही एक संज्ञा वापरलेली आहे फक्त, पण M म्हणजे इथं मॅग्नेशियम नाही, लक्षात ठेवा. तर हे M म्हणजे SR आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला याच्यामध्ये माहित असलं पाहिजे. तर डोबेरेनर त्रिक CaMBa यातील M हे मूलद्रव्य डॅश डॅश आहे, तर ते आहे SR. म्हणजे Ca, SR आणि Ba हे काय डोबेरेनरचं त्रिक आहे, हे लक्षात ठेवा. असं सुद्धा आपल्याला फसवतात. इथे M च्या जागी कधी X टाकतील, पण त्याने X टाकता येणार नाही. X टाकला तर इकडे त्यांना संज्ञा चेंज करावी लागेल, म्हणून त्यांनी फसवण्यासाठी ते M टाकलेलं आहे. ओके, तर हे आपल्याला माहित असू दे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. त्रिकांच्या प्रत्यक्ष अणुवस्तुमानांकाच्या बाबतीत कोणत्या जोड्या अचूक जुळलेल्या आहेत? कंसामध्ये अणुवस्तुमानांक लिहिलेला आहे. ठीक आहे, त्रिकांच्या प्रत्यक्ष अणुवस्तुमानांकाच्या बाबतीत कोणत्या जोड्या ज्या आहेत त्या अचूक जुळलेल्या आहेत? लिथियम 6.9, सोडियम 23.0, पोटॅशियम 39.1. आता हे काय आहेत? हे सगळे एक्झाम्पल जे आहेत ते त्रिकांचे एक्झाम्पल्स आहेत, आपल्याला माहिती आहे. आणि कंसामध्ये सांगितलेलं आपल्याला प्रत्यक्ष अणुवस्तुमानांक सांगितलेला आहे. ठीक आहे, तर ह्यापैकी कुठल्या जोड्या योग्य जुळल्या आहेत, म्हणजे कुठल्या त्रिकांच्या प्रत्यक्ष अणुवस्तुमानांक आहे हे बरोबर आहे असं आपल्याला ओळखायचं आहे. तर याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आधी आन्सर सांगू देतो. तर वरीलपैकी सर्व जे आहेत हे याचे करेक्ट आन्सर आहेत. तर लिथियमचा प्रत्यक्ष अणुवस्तुमानांक आहे 6.9, सोडियमचा आहे 23, पोटॅशियमचा आहे 39.1, कॅल्शियमचा आहे 40.1 40.1, स्ट्रॉन्शियमचा आहे 87.6, बेरियमचा आहे 137.3, क्लोरीनचा आहे 35.5, ब्रोमीनचा आहे 70.9, आयोडीनचा आहे 126.9, सल्फरचा आहे 32.1, सेलेनियमचा आहे 78.9 आणि टेलेरियमचा आहे 127.6. ओके, तर हे काय प्रत्यक्ष अणुवस्तुमानांक आहेत. असं सुद्धा तुम्हाला विचारू शकतात की कुठल्या जोड्या ह्यातल्या अचूक जुळलेल्या आहेत, किंवा जोड्या लावायला सुद्धा प्रश्न विचारतील. एकीकडे तुम्हाला हे मूलद्रव्य देतील आणि दुसरीकडे तुम्हाला त्याचं प्रत्यक्ष अणुवस्तुमानांक देतील आणि तुम्हाला जोड्या लावायला सुद्धा विचारू शकतात. मात्र आपल्याला एका क्वेश्चनमध्ये सर्व माहिती मिळावी यासाठी आपण अशा पद्धतीने क्वेश्चन जो आहे तो फ्रेम केलेला आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे झालं प्रत्यक्ष अणुवस्तुमानांकाच्या बाबतीत. तसंच सेम सरासरी अणुवस्तुमानांकाच्या म्हणजे डोबेरेनरच्या त्रिकानुसार डोबेरेनरने काय सांगितलं होतं की जे 3 मूलद्रव्य आहेत त्यातील पहिलं आणि तिसरं मूलद्रव्य जे आहे यांची सरासरी जी असते ती मधल्या जे मूलद्रव्य आहे याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतकं त्यांची सरासरी असते. ठीक आहे, हे डोबेरेनरच्या त्रिकानुसार. तर आता सरासरी अणुवस्तुमानांकाच्या म्हणजे डोबेरेनर त्रिकेच्या नियमानुसार बाबतीत कोणत्या जोड्या अचूक जुळलेल्या आहेत? ठीक आहे, आता इथे बघा पाठीमागचा प्रश्न त्यासाठी बघा. तर सोडियम आपल्याला माहिती आहे 23 आहे, म्हणजे प्रत्यक्ष अणुवस्तुमानांक बघा, सोडियम 23 आहे, स्ट्रॉन्शियम 87.6 आहे, ब्रोमीन 70.9 आहे, सेलेनियम 78.9 आहे. मात्र इथं सरासरी अणुवस्तुमानांक कसा आहे, थोडाफार फरक पडलेला आहे याच्यामध्ये. सोडियमचा आहे 23, सोडियम बरोबर आहे, स्ट्रॉन्शियम 88.7, ब्रोमीन 81.2, सेलेनियम 79.85. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते वरीलपैकी सर्वच आहेत. मात्र इथं तुम्ही अणुवस्तुमानांक बघा. आता सोडियमचा 23 आहे, ओके, स्ट्रॉन्शियमचा किती आहे 88.7 सरासरी अणुवस्तुमानांक आहे. आणि इथं बघा स्ट्रॉन्शियमचा प्रत्यक्ष अणुवस्तुमानांक किती आहे 87.7. आणि काय सांगितलंय अंदाजे मधल्या मूलद्रव्याच्या सरासरी इतका असेल. ठीक आहे, पहिल्या आणि तिसऱ्याचं जे मूलद्रव्याचं अणुवस्तुमानांकाची सरासरी असेल ती मधल्या मूलद्रव्यांच्या अंदाजे सरासरी एवढी असेल. स्ट्रॉन्शियमचा प्रत्यक्ष आहे 87.6 आणि डोबेरेनरच्या त्रिकानुसार आहे 88.7. नंतर ब्रोमीनचा आहे 70.9 आणि डोबेरेनरच्या नुसार आहे 81.2. सेलेनियमचा आहे 78.9 आणि डोबेरेनरच्या नियमानुसार आहे 79.85. म्हणजे 1-2 पॉईंट्स फक्त याच्यामध्ये फरक आहे. ओके, मात्र डोबेरेनरने कसं सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी बसवलेलं आहे की पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांचे जे सरासरी असेल ती अंदाजित मधल्या मूलद्रव्याच्या सरासरी अणुवस्तुमानांकाच्या तेवढी असेल सरासरी. ओके, तर हे तुम्हाला माहित असू दे. असा एक प्रश्न फ्रेम होऊ शकतो याच्यावर. नंतर आता बघा, तर ही सरासरी तुम्ही कशी काढू शकताय? तर सोडियमची 23, स्ट्रॉन्शियमची 87.6, ब्रोमीनची 70.9. आता प्रत्यक्ष आपण मागाशी बघितलेलं ते सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि सेलेनियमची 78.9 म्हणजे तुमच्या कम्फर्ट झोनसाठी. ठीक आहे, सोडियमची किती आहे प्रत्यक्ष अणुवस्तुमानांक किती आहे 23, डोबेरेनरच्या नियमानुसार किती आलाय 23 आलाय. स्ट्रॉन्शियमचा प्रत्यक्ष किती आहे 87.6 आहे, मात्र डोबेरेनरच्या नियमानुसार 88.7 म्हणजे मधल्या मूलद्रव्याच्या अंदाजित सरासरी एवढी. ब्रोमीनची 70.9 आहे प्रत्यक्ष आणि सरासरी इकडे आहे 81.2 डोबेरेनरच्या नियमानुसार. सेलेनियमची किती आहे 78.9 आहे आणि ह्याची
डोबेरेनरच्या नियमानुसार 79.85. ठीक आहे. सरासरी कशी काढणार, म्हणजे आपल्याला सरासरी काढायची मधल्या मूलद्रव्याची. त्याच्यामुळं पहिलं आणि तिसरं जे मूलद्रव्य आहे, म्हणजे त्रिक जे आहे पहिलं आणि तिसरं, मधलं नाही, पहिल्या आणि तिसऱ्याची काय करायची, बेरीज करायची, डिवायडेड बाय 2 केलं की आपल्याला मधल्या मूलद्रव्याची जी आहे सरासरी मिळून जाते. तर अशा पद्धतीची सरासरी काढलेली आहेत आपण ऑलरेडी, तर हे तुम्हाला माहित असू दे. पुढचा प्रश्न बघा, मधल्या मूलद्रव्याचे वस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते असे कोणत्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 डोबेरेनर. पुढचा प्रश्न बघा, डोबेरेनर नंतर कोणत्या फ्रेंच भूवैज्ञानिक शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केला. याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 शंकारतुआ यांनी पहिल्या जे आहे डोबेरेनर नंतर फ्रेंच ते भूवैज्ञानिक शास्त्रज्ञ होते, तर त्यांनी मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केला. शंकारतुआ नावाचे शास्त्रज्ञ होते. शंकारतुआ. पुढचा प्रश्न क्रमांक 11 शंकारतुआ याने मूलद्रव्यांची मांडणी कशा पद्धतीने केली. अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने, वृत्तचित्तीच्या आकारात. तर यापैकी कुठलं विधान जे आहे ते बरोबर आहे. तर शंकारतुआ यांनी मूलद्रव्याची मांडणी जी आहे ही अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने सुद्धा केली आणि वृत्तचित्तीच्या आकारामध्ये सुद्धा सर्व मूलद्रव्यांनी त्यांनी मांडलेलं होतं. म्हणून या प्रश्नाचा 3 पर्याय जो आहे हा करेक्ट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर डोबेरेनरच्या त्रिकांच्या काही मर्यादा होत्या. तर डोबेरेनरच्या त्रिकामध्ये सर्व ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण होऊ शकलं नाही. नवीन शोधलेली मूलद्रव्ये त्रिकामध्ये बसली नाहीत आणि डोबेरेनर नंतर फ्रेंच भूवैज्ञानिक शंकारतुआ याने मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तर हे काही ड्रॉबॅक्स आहेत डोबेरेनरच्या त्रिकाचे. त्याच्यामुळे नंतर फ्रेंच भूवैज्ञानिक शंकारतुआ होते, यांनी मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केलेला होता. पुढचा प्रश्न बघा, आता न्यूलँडच्या अष्टकावरती प्रश्न सुरू झालेत आपले. न्यूलँडची अष्टके ह्या मुद्द्यावरती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ जॉन न्यूलँड्सने मूलद्रव्यांची मांडणी कोणत्या प्रकारे केली. तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने जे आहे ही ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ जॉन न्यूलँड्सने मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे, म्हणजे मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने. हे तुम्हाला लक्षात असू दे. ठीक आहे. नंतर ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ जॉन न्यूलँड्सने किती मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली. त्याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 62 मूलद्रव्ये. त्यावेळी जी ज्ञात मूलद्रव्ये होती ती 62 होती. तर या 62 मूलद्रव्यांचं त्यांनी वर्गीकरण हे अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केलेलं होतं. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14 जॉन न्यूलँड्सनी मूलद्रव्यांची मांडणी सर्वात हलक्या असलेल्या कोणत्या मूलद्रव्यापासून केली. याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन या मूलद्रव्यापासून जॉन न्यूलँड्सनी मूलद्रव्यांची मांडणी केली, जे की सर्वात हलकं मूलद्रव्य होतं. पुढचा प्रश्न बघा, जॉन न्यूलँड्सनी मूलद्रव्यांची मांडणीचा शेवट कोणत्या मूलद्रव्याद्वारे केला. जॉन न्यूलँड्सनी मूलद्रव्यांची मांडणीचा शेवट कोणत्या मूलद्रव्याद्वारे केला. याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 थोरियम या मूलद्रव्याद्वारे त्यांनी मूलद्रव्यांची मांडणीचा शेवट केला जॉन न्यूलँड्सनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, जॉन न्यूलँड्सना मूलद्रव्यांच्या मांडणीच्या वेळी कितव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे असल्याचे आढळून आले. तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 8व्या मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे असल्याचे आढळून आले. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17 जॉन न्यूलँड्सना कोणत्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मात साधर्म्य आढळून आले. लिथियम सोडियम, बेरिलियम मॅग्नेशियम, फ्लोरीन क्लोरीन, वरील सर्व. याचं करेक्ट आन्सर आहे वरील सर्व. तर या सर्व मूलद्रव्यामध्ये जॉन न्यूलँड्सना जे आहे ते साधर्म्य आढळून आलेलं होतं. लिथियम सोडियम, बेरिलियम मॅग्नेशियम, फ्लोरीन क्लोरीन म्हणजे वरील सर्व मूलद्रव्यामध्ये जॉन न्यूलँड्सना काय आढळून आलं, साधर्म्य आढळून आलेलं होतं मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांची गुणधर्माच्या सारखेपणाची तुलना संगीताच्या ऑक्टेव्हशी म्हणजे सप्तकांशी केलेली आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 न्यूलँड्स. ठीक आहे. तर जॉन न्यूलँड्सना मूलद्रव्यांच्या गुणधर्माची सारखेपणाची तुलना संगीताच्या ऑक्टेव्हशी म्हणजे सप्तकांशी केलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. जॉन न्यूलँड्सनी मूलद्रव्यांच्या गुणधर्माच्या सारखेपणाची तुलना संगीताच्या ऑक्टेव्हशी म्हणजे सप्तकांशी केलेली आहे. लक्षात ठेवा. डॅश डॅश व डॅश डॅश मूलद्रव्यांच्या गुणधर्मात दिसून येणाऱ्या सारखेपणाला न्यूलँडच्या अष्टकाचा नियम असे म्हणतात. डॅश डॅश व डॅश डॅश मूलद्रव्यांच्या गुणधर्मात दिसून येणाऱ्या सारखेपणाला न्यूलँडच्या अष्टकाचा नियम असे म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पहिलं आणि 8वं मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला न्यूलँडच्या अष्टकाचा नियम असं म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, न्यूलँडच्या अष्टकाचा नियम केवळ कोणत्या मूलद्रव्यापर्यंत लागू होत होता. न्यूलँडच्या अष्टकाचा नियम केवळ कोणत्या मूलद्रव्यापर्यंत लागू होत होता. तर याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 कॅल्शियम या मूलद्रव्यापर्यंतच न्यूलँडच्या अष्टकाचा नियम जो आहे हा लागू होत होता. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही डोबेरेनरची त्रिज्या न्यूलँडच्या अष्टकावरचे 20 प्रश्न आहेत. व्हिडिओ 2 वेळा तुम्ही रिकॉल करू नका. तुमची डायरेक्टली उजळणी जी आहे ह्या टेस्टच्या माध्यमातून तुमची होऊन जाईल. ठीक आहे. आणि जर काही तुमच्या शंका असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच तुम्ही सांगत चला. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल
त्यांनी नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.